शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, परंतु आज महाराष्ट्र सरकारने 65,000 शाळा या ठिकाणी बंद केल्या पाहिजे. झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. झालीच पाहिजे. संघर्ष हमारा नारा है, जुल्म की टक्कर में हमारा नारा है, हर जुल्म की टक्कर में. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. शिंदेसाहेब बसा. या ठिकाणी आपल्या समस्त कक्काया पंढरपूर मठामध्ये 2025च्या आषाढी एकादशी निमित्त ज्ञानोबा कोकणे लातूरकर यांचे चारही मुलं यांच्यातर्फे 3 दिवस आपल्या समाजाला जेवण फराळ वगैरे सगळं खूप चांगल्या प्रकारे यांनी जेवण आणि फराळ दिलेलं आहे. तर यांच्या या सर्व कार्याला मठातर्फे व समाजातर्फे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सर्व मुलाबाळांना भरभराटी मिळो, सर्वांचं उच्च शिक्षण हो, असं मी आपल्याला सर्वांना सर्व कक्काय महाराजतर्फे सर्वांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी त्यांचे ज्ञानोबा कोकणे साहेबांचे एक 4 मुलं या ठिकाणी 4 सुना नातवंड त्यांची धर्मपत्नी सर्व उपस्थित आहेत. तरी मी त्यांच्या मुलाला सांगतो की बाबा आपण या ठिकाणी जो काही प्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे तर याच्याबद्दल आपण काय म्हणाल, किंवा ज्ञानोबा कोकणे यांच्याविषयी आपण काय म्हणाल? हे अगोदर परंपरागत पिढीनुसार हरिभाऊ ज्योतिबा कोकणे हे माझे आजोबा यांच्या पिढीनुसार दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला आम्ही येत असतो. त्याच्यानंतर आजोबानंतर आमच्या वडिलांनी ही प्रथा चालू ठेवली. वडील दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला येतच असतात. त्याप्रमाणे गेल्या वर्षी 1 जून 2024ला वडील वारल्यानंतर वडिलांच्या नंतर त्यांच्याच यावर्षी पुन्हा आम्ही आषाढी एकादशी सगळ्या मुलांसोबत आषाढी एकादशी पूर्ण केलेली आहे. आणि आषाढी एकादशीला जेवण वगैरे काल परवा दिवशी एकादशीचं जेवण, काल ह्याचं एकादशीचं फराळाचं आणि आज वर्षाचं जेवण असं 3 दिवस आम्ही पूर्णपणे दिलेलं आहे. तरी अशी सेवा आम्ही कार्यरत कायम ठेवू ही अपेक्षा. संत कक्काया महाराज की जय. छोटे छोटे
पंढरपूरमध्ये मुस्लिम बांधवांतर्फे या ठिकाणी सर्व लोकांना सरबत वाटण्यात येत आहे. मोफत सरबत मुस्लिम बांधवांतर्फे वारकऱ्यांना